नमस्कार, तुम्ही पाहताय लक्ष्मी निवासचे BTS. आज आहे आपली मेकअप रूम वेगळी, कारण शूट आहे वेगळ्या ठिकाणी. व्हॅनिटीमध्ये रेडी होऊन मी निघालेली आहे शूटला. शूट मॉलमध्ये, मॉलमधल्या एका बँक्वेटमध्ये आहे. ही आहे महासभा आणि या महासभेत सिद्धू सांगणार आहे त्याची होणारी बायको कोण. हा एपिसोड टेलिकास्ट झालेला आहे, पण हा BTS मी नंतर टाकते आहे. सो वर काही रूम होत्या, तिथे आम्ही गप्पांचा फड रंगवला. इथे आमची डिरेक्शनची टीम खूप मेहनतीने सगळे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. इथे सगळेजण जमलेले आहेत. हा तो बँक्वेट आणि छान हीच ती सभा. इथे सगळेजण जमलेले आहेत. बहुतेक आनंद म्हणजे आदिराजच्या घरचे इथे आले होते, त्यामुळे इथे एक फोटोशूट चाललेला आहे. त्यानंतर रीलसाठी आम्ही बायको हीच हवी ह्या डान्सच्या स्टेप शिकतोय. आणि इथे आमची जी मीडियावाली आहे फ्रेंड, तिच्याकडनं आम्ही हे सगळं शिकतोय आणि मी निखिलला काही स्टेप शिकवते. त्यानंतर मध्ये थोडा ब्रेक होता, त्यामुळे मॉल आहे म्हटल्यावर काहीतरी शॉपिंग झालीच पाहिजे. इथे मी झुडिओमध्ये गेले होते, काही परफ्युम्स बघितले. कल्याणी, मी आणि आमचे काही फ्रेंड्स वेळ होता म्हणून खाली मॉलमध्ये फिरायला गेलो. इथे काही शूज बघितले आणि आत्ता सध्या काहीतरी ऑफर पण सुरू होत्या, पण एवढा वेळ खरं तर मिळाला नाही. आम्हाला लगेच वर बोलवलं, पण मुलांनी मात्र भरपूर खरेदी केलेली आहे. त्यानंतर झाला लगेचच ब्रेक. मग तिथेच फूड कोर्टकडे आम्ही मोर्चा वळवला आणि सगळ्यांनी मस्त ताव मारलेला आहे जेवणावर. त्यानंतर परत आम्ही सीन जॉईन केला. इथे जयंत आणि जान्हवीचा बाहेर सीन सुरू आहे. त्यानंतर आम्ही इथे परत हॉलमध्ये आलेलो आहोत. खूप मोठा चंक होता, खूप मोठा सिक्वेन्स होता. सगळीकडे शूटची घाई होती आणि निवांत आम्ही सीन शूट केले रात्री 11 वाजेपर्यंत. इथे तुम्हाला सिद्धूची नवरी कोण हे जरी कळालं असलं तरी मी शूट करताना फक्त आमची पूर्वीच सिद्धूची नवरी होती. पण नंतर सिद्धूने आमचा पोपट केला आणि त्याने सांगितलं की भावना त्याची होणारी बायको आहे आणि त्यानेच मंगळसूत्र घातलं होतं जेव्हा अंबाबाईचा महोत्सव झाला होता गावात तेव्हा. सो हे असं सगळं शूट करून रात्री 11:30 माझं पॅकअप झालेलं आहे. आणि ही जेव्हा बातमी मी आनंदला सांगितली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड दुःख होतं, कारण त्याही पुढे त्यांचं सीन चालणार होता. आणि इथे यारा मला घ्यायला आलेली आहे आणि मॉलमध्ये मी तिच्यासाठी एक छान छोटंसं सरप्राईज गिफ्ट पण घेतलेलं आहे. भेटू पुढच्या